जय जय रघुवीर समर्थ शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु राम. जय जय रघुवीर समर्थ. आजचं पोस्टर आपण बघितलं सगळ्यांनी, व्हॉट्सॲपला आलो होतं. त्याच्यावर समर्थांचं तत्त्वज्ञान असं लिहिलेलं आहे. तर तत्त्वज्ञान हा खरं तर माझा विषय नाही आहे. मग तुम्ही म्हणाल लिहिलंत का तिथे? तर आपण समर्थांचे विचार बघूया. तत्त्वज्ञान जरा अवघड जातो ना शब्द, आणि मला तसे अवघड बोलता येत नाही. तर आपण प्रयत्न करू सोपं समजून घ्यायचा. समर्थांचे विचार, प्रत्येक संताचं त्याला तत्त्वज्ञान म्हणतात. एखाद्या संतांनी सांगून ठेवलेलं असतं. तर समर्थ किंवा आपल्या महाराष्ट्रात झालेली संत मांदियाळी ह्या सगळ्यांचं मुख्य विषय अद्वैत तत्त्वज्ञान आहे. शंकराचार्यांनी प्रतिपादित केलेलेच सिद्धांत सगळेच्या सगळे ह्या सगळ्या संतांनी तसेच्या तसे स्वीकारलेत, कारण ते खरं आहे. ते त्यांच्या अनुभवाला आलं. जे अनुभवाला आलं तेच त्यांनी त्यांच्या शब्दात मांडलं. आता प्रत्येकाची मांडण्याची हातोटी बदलते आणि बदलल्यामुळे सांगण्याची पद्धत बदलते. आता ती सांगण्याची पद्धत कशी काय आहे, काय काय सांगितलं गेलं आहे, हे त्या संतासाठीचं तत्त्वज्ञान होऊन जातं. समर्थांचं तत्त्वज्ञान हे शंकराचार्यांनी मांडलेल्या तत्त्वज्ञाना म्हणजेच व्यासांच्या तत्त्वज्ञाना म्हणजेच वेदांचं जे तत्त्वज्ञान आहे त्यापेक्षा भिन्न नाही. अरे जे झालेची नाही त्याची वार्ता पुससी काही, अशी एक ओवी आहे. अजातवादासाठी ह्याच्यासारखी दुसरी सोपी आणि छान ओवी नाही. अजातवाद म्हणजे काय? अवघड आहे. अवघड आहे सांगणं, कारण ते सांगता येण्यासारखं नाही. असं म्हणून मी माझी सुटका करू शकतो, पण हे जे आपल्याला सगळं दिसतंय हे खोटं आहे. त्याच्यापेक्षा ॲप्रोप्रिएट शब्द मिथ्या आहे. मग खोटं आणि मिथ्यामध्ये काय फरक आहे का हो? खोटं कशाला म्हणतो आपण? सांगतो. आपण जे बरेच वेळा मोबाईलचा उपयोग करतो, मी जिथे नाही तिथे सांगायला. पटलं? तुम्हाला पटलं तर बघा, मी जड बोलत नाही फारसं. तुम्ही पटलं तर मोकळेपणाने हो आतल्या आत म्हटलं तरी मला कळतंय. बघा तुमच्या चेहऱ्यावर ते भाव उमटतात लगेच. खरं बोलले बुवा. नाही, तुम्हाला सांगतो माझ्या पण अनुभवाचा प्रांत आहे हाच. ते खोटं आहे. खोटं आहे म्हणजे जे नाही ते आपण सांगतो, आणि मिथ्या आहे म्हणजे काय आहे? जे नाही ते दिसतं. फरक आहे की नाही? म्हणजे उदाहरणार्थ, दुरून डोंगर साजिरे, बरोबर आहे म्हण आहे की नाही? म्हणजे काय आहे ते दुरून डोंगर साजरे? म्हणजे लांब आहेत तो हिरवळ दिसतीये, जवळ गेल्यानंतर काय दिसेल माहिती नाही. म्हणजे माझ्या दिसण्याला, माझ्या अनुभवाच्या प्रांताला दिसण्याच्या प्रांतापेक्षा भिन्नता आहे. अँड दॅट इज कॉल्ड मिथ्या. मी आता असं मिथ्या मानू का की तुम्हाला पटलं म्हणून? पण बहुतेक पटलंय असं मला अंदाज आहे. तर हा अजातवाद आहे. अरे जे झालेची नाही, खरोखर ज्याला अस्तित्व नाही आणि ते मात्र दिसतंय, असं आपल्या सगळ्यांना दिसतंय की नाही? आत्ता मी बोलतोय, दिसतंय, पटतंय तुम्हाला? हेच मिथ्या आहे असं समर्थ म्हणाले. पण हे पटण्यासाठी म्हणून आपल्याला काही आधार घ्यावा लागतो. पायऱ्या चढत जाव्या लागतात, आणि त्या पायऱ्या वेगवेगळ्या संतांसाठी वेगवेगळ्या नाहीत. रस्ते भिन्न आहेत, पायऱ्या आहेत सगळ्यांकडे. मग त्यामध्ये समर्थांनी कसं काय सांगितलंय, तर आपण कुठल्या तरी एका ग्रंथाच्या आधारे याचा विचार करूया. तर आपण आज समर्थांनी दासबोधाच्या पहिला दशक त्यातला 10वा समास नरदेह स्तवन ही एक समर्थांची वेगळेपण आहे. समर्थांनी पहिला दशक त्यामधला पहिला समास हे सामान्यपणे गणेश पूजनाने सगळे संत सुरू करतात.
समर्थांनी इंडेक्स देऊन सुरू केलं आहे. त्याच्यानंतर एक गोष्टींचं स्तवन करत जातात समर्थ, आणि त्या स्तवनामधला सर्वात शेवटचा भाग नरदेह स्तवन असा आहे. या नरदेहाचं स्तवन केलं आहे. मग ते आज का घ्यायचं? कारण आपण मूलभूत जो विषय समर्थांचं तत्त्वज्ञान ते 21 समासी नावाचा जो ग्रंथ आहे त्याच्या आधारे आपण बघायचा प्रयत्न करू पुढल्या वेळेपासून. तुम्हाला अट्रॅक्शन दिलं पाहिजे की नाही पुढल्या वेळेसाठी? सगळीकडे मार्केटिंगची पॉलिसी आहे, हम क्यू पिक्चर आहे. तर माझा मुद्दा सांगायचा काय आहे, पण ते तिथे कसं जाणार? 21 समासी म्हणजे त्याला जुना दासबोध अशी एक संज्ञा आहे. जुना दासबोध म्हणजे काय? मग नवीन दासबोध काही वेगळा आहे का? नाही. समर्थांनी पहिले साधकांसाठी म्हणून 21 समास लिहिले, आणि 21 समास लिहून झाल्यानंतर लक्षात आलं एवढे पुरणार नाहीत. थोडक्यात समर्थांनी आपला विचार केला. कळलं? आपल्याला एवढं पुरेसं नाही. समर्थांना ते बहुतेक असं वाटलं त्याच्यात मूर्ख लक्षणं घालायला हवीत असं त्यांना वाटलं, म्हणून समर्थांनी 200 समास लिहिले. 21 समासीमध्ये जे सांगितलेलं आहे त्याचा विस्तार केला. 21 समासाची 200 झाली. थोडक्यात आपल्याला थोड्या शब्दात सांगून पटत नाही. किती आपल्या अनुभवाचं आहे बघा. अगदी प्रामाणिकपणे सांगा, हो नाही म्हणू नका. किती वेळा आपल्या मुलांना नातवंडांना सांगावं लागतं एक गोष्ट? सांगावी लागते. तुम्ही जे आतल्यात म्हणालात हो ते मला ऐकायला आलं, सांगावं लागतं, आणि तरी तो ऐकत नाही. अगदी आपल्याशी साधर्म्य आहे बघा. असं समर्थांना वाटलं म्हणून 200 लिहून ठेवलेत समास. सांगितलं एकच गोष्ट, पण मग ते काय आहे त्याचा आपण पुढल्या वेळी विचार करू. पण तिथे जाण्याआधी एक महत्त्वाचा भाग नरदेह स्तवन हा घेऊया. नरदेह स्तवनाची सुरुवात होते. समर्थांनी या नरदेहाचं स्तवन केलेलं आहे. का केलं? हा जो नरदेह आहे म्हणजे हा मनुष्य देह आहे. दुर्लभम त्रयमे वैततमध्ये येतो. 3 गोष्टी शंकराचार्य म्हणाले दुर्लभ आहेत. त्यातलं पहिलं आहे मनुष्यत्वम. मनुष्य होणे हे अत्यंत दुर्लभ आहे. ती दुर्लभ गोष्ट आपल्याला मिळाली आहे. मान्य आहे ना सगळ्यांना? कारण आपण आता मनुष्य आहोत. आपण मनुष्य आहोत आणि आपल्याकडे काय आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. तुम्ही म्हणाल बुवा आमच्याकडे काय आहे ह्याची आम्हाला माहिती आहे. माहिती असून उपयोगाचं नाही आहे. नुसतं जी वस्तू माझ्याकडे आहे ती मला चालवता आली पाहिजे. उदाहरणार्थ माझ्याकडे 4 व्हीलर आहे आणि जर मला चालवता येत नसेल तर त्याचा मला उपयोग आहे? तुम्ही नाही म्हणालात तरी चालेल, हो म्हणालात तरी चालेल. कारण काही वेळा गोष्टी अशा असतात की माझ्याकडे आहेत ह्या सांगण्यासाठीच फक्त असतात. आहेत ना? दागिने तुम्हाला पटतंय ना मी काय म्हणतोय ते? आता मला अगदी खरं सांगा, जेवढे दागिने आपल्याकडे आहेत ते जास्ती काळ अंगावर असतात का लॉकरमध्ये असतात? पटलं आहे की नाही? ते माझे आहेत की नाही? मला वापर आहे त्याचा? मी हे म्हणत नाही बरं का दागिने विकून टाका. आय एम नॉट सेइंग दॅट. कारण ते मी धाडस करणारच नाही. माझा मुद्दा माझ्याकडे जी गोष्ट आहे त्याचा मला वापर झाला पाहिजे किंवा करण्याची बुद्धी असली पाहिजे, करण्याचा ती कला असली पाहिजे. माझ्याकडे नरदेह आहे आणि ही अत्यंत दुर्लभ गोष्टीपैकी एक गोष्ट मला मिळालेली आहे. आणि हे समर्थ आपल्याला सांगतात, धन्य धन्य हा नरदेहो, येथील अपूर्वता पाहो, जो जो की जे परमार्थ लाहो तो तो पावे सिद्धिते. अशी ओवी आहे नरदेहस्तवनाची. ह्याची अपूर्वता आहे कशात? मी माणूस आहे, इतर जनावरांपेक्षा माझ्या ठिकाणी वेगळेपणा काय आहे? बुद्धी आहे. बुद्धी आहे. बुद्धी आहे म्हणजे बुद्धी आहे. टोन बदलला की अर्थ बदलतो. गंमत आहे, पण बुद्धी आहे. मी गंमत केली बरं का. सो बुद्धी आहे आणि बुद्धी वापरली आहे माणसाने. आज मला अगदी खरं सांगा, अख्ख्या पृथ्वीवर कोणाचं राज्य आहे हो? मनुष्याचं राज्य आहे ना.
आहे ना? कशावरनं? कारण माणसाने ठरवलंय सगळीकडे मीच राज्य करीन. बरोबर आहे? सगळे देश मी चार्ट आउट करून टाकलेले आहेत. बघा हे किती सत्य आहे. माणसाने ठरवून टाकलं मी इथे राहणार. ज्या क्षणी मला असं वाटलं की हे जंगल मला इथून काढून टाकावं आणि इथे वस्ती निर्माण करावी, जंगलच्या जंगल कापली जातात की नाही? कोणी अडवतं? कुठलंही जनावर मध्ये येतं अडवायला? कारण मी सत्ता गाजवतोय. कशाच्या आधारे? बुद्धीच्या आधारे. म्हणजे माणसाकडे बुद्धी आहे आणि बुद्धीचा वापर मनुष्य करतोय. कशासाठी? सुखासाठी. सुखासाठी करतोय. याचा अर्थ काय? मला सुख हवंय हे फिक्स आहे. कोणाला दुःख हवंय? नकोय. सुख हवंय. मला सुख कशासाठी हवंय? हा प्रश्न चुकीचा वाटेल, पण कशासाठी हवंय? मला आनंदासाठी सुख हवंय. बरोबर आहे? आनंद कशासाठी हवाय? आपण विचार करतो का मला आनंद व्हाय? मला आनंद का हवा? कारण मला समाधान हवंय. 3 स्टेजेस मागे मी बोललो होतो बहुतेक आपल्या मंदिरामध्ये. सुख हवंय, सुखाचं कारण आनंद हवाय, आणि आनंदाचं कारण बेस लेवलला मला समाधान हवंय. मी दुःखी जरी झालो तरी मी समाधानी असेन तर ते दुःख मी स्वीकारतो. मुद्दा मी सुखासाठीची धडपड करतोय बुद्धीच्या आधाराने. मला जायचंय समाधानासाठी, आणि समाधान मला हवंय हे समजण्याची सोय मनुष्य देहात आहे. म्हणून मनुष्य देह महत्त्वाचा आहे. कुठलंही जनावर स्वतःच्या देहाचा घात करून काही मिळवायचा विचार करत नाही. बरोबर आहे? पण आपण आपल्या देहाचा घात करून समाधान मिळवण्यासाठी धडपड करतो की नाही? बरोबर आहे? आपण करतो की नाही? करतो. सांगतो उदाहरण. आपण नको ते पदार्थ खातो. तुम्हाला वाटेल सैनिक वगैरे वो दूर की बात आहे. ते स्वतःच्या जीवावर उदार होतात आणि देशाचं रक्षण करतात. तिकडे जायची गरजच नाही. तो खूप उदार नंतरचा विषय. आपला आत्ता रोजच्या जीवनातला रोजच्या अनुभवाचा विषय. मी अनेक पदार्थ असे खात असतो ज्याने मला सुख होईल, पण प्रत्यक्ष मी देहावर उदार होतो. असे होतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहेत अनेक पदार्थ. याचा अर्थ काय? मी माणूस आहे आणि मनुष्य होण्यासाठीचं जे लागतं ते माझ्याकडे आहे, पण मी ते वापरत नाही आहे. मग सर्वोत्तम काय आहे? समाधान मला इथे मिळवण्याची सोय, अनुभवण्याची सोय, आणि त्याच्यासाठीचा विचार दृढमूल करण्याची सोय ही फक्त मनुष्य देहातच आहे, इतर देहात नाही. म्हणून मनुष्य देह हा दुर्मिळ आहे. मग तो कशाने प्राप्त होईल? समर्थ पहिल्यांदा सांगतात, धन्य धन्य हा नरदेहो. येथील अपूर्वता अत्यंत दुर्मिळ, अपूर्वता जिथे कुठे मिळणार नाही अशी पाहो. जो जो की जे परमार्थ लाहो तो तो पावे सिद्धिते. जी मनुष्य मंडळी या परमार्थ मार्गाला लागतात त्यांना यश मिळतं. हे चांगलं आहे की नाही? समर्थाने काय छान सांगून ठेवलंय. मी जर समजा ह्या परमार्थ मार्गावर आज लागलो तर मी यशस्वी होणार आहे, असा कुठलाही इतर मार्ग मला सांगा, कुठलंही इतर प्राप्तव्य मला सांगा की जे आपल्याला 100% मिळणार आहे. असं ह्या पृथ्वी तलावर एकतरी प्राप्तव्य आहे का? मी उत्तर देऊन टाकतो, नाही आहे. एकही नाही आहे. खात्री नाही मिळेलच याची. आपण दुकानात जातो, असं होतं की दुकानात वस्तू संपलेली असते. कधीतरी होतं, मला खात्री नाही आहे. 100% खात्री जिथे मिळण्याची आहे तिथे पण ती वस्तू मिळत नाही, असं कधी कधी घडतं. म्हणजे प्रत्येक गोष्टीला खात्री नसणं हे आहे. समर्थ इथे म्हणतात, जो जो की जे परमार्थ लाहो तो तो पावे सिद्धी. याचा अर्थ पूर्णत्व, 100%, 100% रिझल्ट, 100% रिझल्टची गॅरंटी ह्या परमार्थामध्ये आहे. फक्त मला त्या मार्गावर लागायचं आहे. आपण त्या मार्गावर लागतो का? आपण लागलोय. कशावरनं? आपण सगळे इथे आलेत आहात.
सोपा आन्सर आहे. आपण इथे आलेत हा, काहीतरी मला चांगलं ऐकायला मिळेल की नाही गॅरंटी नाही, आत्ताच सांगितलं. मिळण्याची खात्री नाही, पण मिळेल ह्या आशेने आपण आलोय. काहीतरी मला चांगलं ऐकायचंय. आय वॉन्ट टू नो, मला जाणून घ्यायचंय आणि ह्यासाठी मी इथे आलोय. जो जो की जे परमार्थला हो तो तो पावे सिद्धिते. ते 100% मिळणार आहे असा हा परमार्थ आहे. मग परमार्थ म्हणजे काय? समर्थाने परमार्थ स्तवन केलंय, त्याच्या आधीचा समास आहे. 10व्या समासाच्या आधीचा समास 9वा समास. परम अर्थ आपण बहुतेक व्याख्या सगळ्यांनी ऐकली असणार आहे पूर्वी. श्रेष्ठतम अर्थ. अर्थ म्हणजे काय? फक्त पैसा नव्हे. पैसा एक भाग आहे अर्थाचा. माझ्याकडे मी आत्ता उदाहरण दिलं की नाही, बँकेच्या लॉकरमध्ये जे दागिने आहेत ते पण अर्थ आहे, आणि माझी बुद्धी कौशल्यता जी काही आहे ते पण अर्थच आहे. माझ्याकडे असणारं पोटेन्शियल सगळं अर्थ आहे. त्या सगळ्यांमध्ये श्रेष्ठ अर्थ, सर्वात श्रेष्ठ जे प्राप्त केलं असता अजून काही प्राप्त करण्यासोगं माझ्या आयुष्यात उरत नाही आहे, त्याला म्हणायचं परमार्थ. आपल्या जीवनामध्ये काही मिळवलं की त्याच्या पुढे अजून काहीतरी मिळवावं असं राहतं की नाही? एखादी लॉटरी लागली असं धरा, बरं वाटलं ना? मला लॉटरी लागली, 1 कोटी 10 कोटी 20 100 कोटी काय लॉटरी लागली. लॉटरी लागल्यानंतर जे पैसे मला मिळाले तेवढे मला आयुष्यभर पुरणार आहेत असं कोणी गॅरंटी देऊ शकतंय का? नाही. त्याला स्काय इज द लिमिट. कितीही असलं तरी मला अजून हवं असं वाटतं. मी जेवायला बसलो आणि मला वाढलं भरपूर आणि मी जेवण तृप्त झालो की मी अजून माझ्या पानात घेणार आहे का? नाही घेणार आहे. का? भरल्याचा मला अनुभव आला. अनुभव आल्यानंतर मला हे कळलं आता मी ह्याच्यापुढे खाऊ शकणार नाही आहे, सो माझ्याकडे आता जे येईल त्याचा मला उपयोग नाही आहे. हा महत्त्वाचा भाग लक्षात ठेवून द्या. आत्ता जस्ट असू द्या बाजूला. मला उपयोग नाही आहे ह्याचा मला बोध होणे, हा महत्त्वाचा भाग आहे. ह्याची गंमत आहे, पुढे सांगतो. तर मी तेव्हा म्हणतो बास, तृप्तोस मी, आता मी तृप्त झालो. तृप्तास महाभोवते चुकत असेल मे बी. तर मी तृप्त झालो, आता पुरे. पण संध्याकाळला लागलं तर आहे की नाही? म्हणजे मला सोय करायला हवी आहे. आणि ॲक्च्युली ना मला सोय हवी आहे ही भावना नेव्हर एंडिंग असते. आपल्याला ताप येण्याची शक्यता आहे तर आपण काय करतो? मला ताप येऊ शकतो असं मला जाणवतं ना आधी. आपल्याला कदाचित ताप येईल आपल्याला असं जाणवलं तर आपण काय करतो? बाबा क्रोसिन, सामान्यपणे असं धरूया क्रोसिन गोळी आहे, तर क्रोसिन आहे का घरामध्ये चेक करतो. बरोबर आहे? किती क्रोसिन घरात ठेवाव्यात? बरोबर आहे? आता तसं कपड्यांसाठी, बरोबर आहे? आता त्यात नको जात बसायला प्रत्येक गोष्टीकडे. म्हणजे किती मला लागण्याची शक्यता आहे, ह्या लागण्याच्या शक्यतेला एंड नाही आहे. मला इतका पैसा पुरे आहे, माझं शरीर धारण करायला मला एवढा पैसा पुरे आहे, मला लागेल ही भावना जी आहे ना त्याला स्काय इज द लिमिट. ती भावना नष्ट होणे ह्याला म्हणायचं वैराग्य. मगाशी जे मी आपल्याला सांगितलं, किती म्हणजे पुरे, मला एवढं पुरे, आता मी ह्याचा मला उपयोग नाही. माझ्या घरात असणाऱ्या ह्या एवढ्या सगळ्या गोष्टींचा मला उपयोग नाही आहे, हे ठासलं जाणे आतमध्ये, बुद्धीत पक्का निर्णय देणे, त्याला म्हणायचं वैराग्य. आपल्या सगळ्यांना कदाचित माहिती असेल, पूर्वी मारुतीबुवा जे होते ते मी आधी सांगितलं असेल कदाचित, आम्ही परदेशात निघालो तर माझी आता परदेशात जायचं, मग कपडे किती पाहिजेत? तरी आम्हाला चॉईस नाही हो रंगांचा, ते एक बरं आहे, एकच रंग. त्याच्यात आम्ही व्हरायटी आणली काठांना, थोडे काठ असे तसे व्हरायटी. तर माझी बॅग 2 बॅगा झाल्या. बुवा आले, मी म्हटलं बुवा बॅग. त्यांच्या हातात एवढीशी छोटी हँडबॅग होती, एक अंगावर आणि एक बॅगेत, फिनिश्ड.
मी म्हणलं बुवा लागलं तर बरोबर आहे ना, अहो फाटलं काय झालं तर त्याने मला विचारलं बरं किती लागलं तर तू किती घेत राहणार आहेस. बरोबर आहे. मी म्हणलं बरोबर आहे, मी किती घेऊ शकेन, फार तर 4, 10 मॅक्स. बरोबर आहे. देर इज नो लिमिट. प्रॉब्लेम इथे आहे बुद्धीला. किती मला लागेल ही माझी बुद्धी निर्णय देत नाही, म्हणून मी अधिकाधिक गोळा करत राहतो. आणि हे गोळा करण्याची क्षमता विचार नरदेहात आहे. आपला विषय नरदेहाचा चालू आहे बरं का, हां तो सोडायचा नाही मधला भाग. तर हा नरदेहाचा विचार चालू आहे आणि ह्या नरदेहाची योग्यता, ह्याच्यामध्ये असणारं सामर्थ्य खऱ्या अर्थाने कळण्यासाठी म्हणून मला एवढं पुरे ही बुद्धी निर्माण करणं हे माझं कर्तव्य आहे. त्याच्यामध्ये नरदेहाचं सार्थक आहे. धिस इज इनफ. किती म्हणजे इनफ. प्रत्येक गोष्टीचं लिमिट आहे. जसं पैसा तसंच प्रकृती, जसं प्रकृती तसं शरीर. शरीर मी किती सांभाळावं. मंदाताईने एकदा, मंदाताई गंध्या कदाचित आपण ऐकलं असेल, त्याने एक छान उदाहरण दिलं होतं. त्या म्हणाल्या भाड्याची गाडी किती पेट्रोल घालायचं. बरोबर आहे. मित्राची गाडी आणली, मी जेवढं मग सातारा टू पुणे आणि पुणेपासून मी परत साताऱ्यात येईन इतपतच मी घालतो. मी कमी घालेन का? नाही. जास्त घालेन? मी नाही म्हणत नाही बरं का, तुमचं तुम्ही म्हणा. मग कमी नाही जास्त नाही. व्हाय का? कारण मला जास्त खर्च करायचा नाही आहे आणि कमी मला पडू द्यायचं नाही आहे. त्याला म्हणायचं बेअर मिनिमम. कमीत कमी इतकं तरी पाहिजे तेवढंच, आणि ते परमार्थाला ह्या शरीराबद्दल लावायचं आहे. हेच शरीराबद्दल लावायचं आहे आणि ह्यालाच म्हणायचं परमार्थ. परमार्थ आचरणात येणे याचा अर्थ फॉलो दिस थिंग्स. बाकी वेगळा परमार्थ आचरणात ह्याच्यापेक्षा वेगळा नाही. मला एवढं पुरे. सिक्युरिटी नसते. मागे कुठला तरी एक रोग आला होता, करोना नव्हे, त्याच्या आधी मागे मी लहान असताना, तर त्याची औषधं लोकांना काहीही झालेलं नाही. आपण घेऊ की नाही औषधं? खरं सांगा. एखादा रोग आला आणि त्याचं हे औषध आहे असं म्हटलं, आपल्याकडे रोग नाही तरी मी जाणार आहे, पहिलं ते औषध घेऊन, नाही असू द्या. हे जे असू द्या आहे की नाही, हे 2 गोष्टी दाखवतं. एक लॅक ऑफ कॉन्फिडन्स आणि दुसरं आय डोंट नो व्हॉट टू डू. मला माहिती नाही आहे मी काय करायचं आणि मला होणार आहे की नाही तेही मला माहिती नाही आहे. सो ह्या दोन्ही गोष्टी परमार्थ माणसाच्या ठिकाणी असता कामा नये. प्रिकॉशन घ्यायची नाही का? घ्यायची. त्याच्यात अडकायचं नाही. बुद्धीच्या ठिकाणी इनसिक्युरिटीची भावना कमीत कमी करत येणे याचा अर्थ परमार्थ आहे. मला सिक्युरिटी हवी आहे, ती सर्वात जास्त ज्याच्या ठिकाणी आहे त्याचं वर्णन परमार्थात केलेलं आहे, परमार्थ स्तवनात. आणि ते मिळवण्याचं साधन कुठे आहे? नरदेह. हा नरदेह मला मिळाला आहे आणि ही दुर्मिळ गोष्ट मिळाली आहे. मला विचार करता येतोय. मला विचार करता येतोय हा विचार आपल्याला आधी पटायला पाहिजे. तुम्ही म्हणाल बुवा आम्ही विचार केल्याशिवाय पाऊलच उचलत नाही. तुम्ही आता जर फार सांगाल तर आम्ही इथून जाण्याचा विचार करू. बरोबर आहे. म्हणजे मी विचार करणार आहे. मला हा विचार करता येतोय, माझी बुद्धी विकसित आहे, पण माझ्या बुद्धीला मला पटवायला हवं आहे. म्हणजे डोंगरावरनं पाणी खाली आणायचं आहे. सो भरपूर पाणी आहे, पाण्यामध्ये ताकद आहे. व्हॉट आय नीड टू डू इज, त्याला म्हणायचं चॅनलायझिंग. पाईप घालायचा, पाईपने पाणी खाली आणायचं, सोपं आहे. बरोबर आहे. हा पाईपच परमार्थाच्या पायऱ्या आहेत. मला ह्याच्यातूनच जायचं आहे, मला त्याला चॅनलाइज करायचं आहे. माझ्या बुद्धीला विचार करण्याची क्षमता आहे. विचार कसा करायचा हे संत सांगतात आणि त्यामध्ये समर्थ म्हणतात येथील अपूर्वता पाहो, जो जो की जे परमार्थ लाहो तो तो पावे सिद्धिते. म्हणजे इथे गॅरंटी ज्याची दिलेली आहे तेच करा. मला सांगा, गॅरंटीचा रस्ता जर तुम्हाला सांगितला तर तुम्ही गॅरंटी नसणाऱ्या रस्त्यावर जाल का? हा रस्ता जातो की नाही माहिती नाही, पण हा 100% जातो तिथे.
असं कोणी सांगितलं तर आपण कुठल्या रस्त्याने जाऊ? जो 100% रस्ता आहे त्यानेच मी जाणार आहे. का त्या बाजूने जाणार आहे? कारण मला रस्त्याचा प्रॉब्लेम नाही आहे, मला ते मिळवायचं आहे हे पक्क डोक्यात आहे. म्हणून मला परमार्थच मिळवायचा आहे हे आधी पक्क डोक्यात घ्यायला हवं आहे. मला दुसरं काही नको आहे. मला दुसरं काही हवं आहे का? मला दुसरं काहीतरी हवं आहे. जे जे मला हवं आहे असं मला वाटतंय त्याच्यातला इसेन्स मला हवा आहे. बुवा काय बडबडताय? सांगतो. आपल्याकडे भरपूर सोनं आहे. तुम्ही सोन्याचे दागिने घातलेत आणि बाहेर गेलात आणि एकाही व्यक्तीने म्हणालं नाही छान दिसतंय. सो माझ्या दागिने घालण्याचा इसेन्स काय आहे? खरंच सांगा. मी छान दिसलो पाहिजे हा इसेन्स आहे की नाही? म्हणजे पटत असेल तर मनात हो म्हणा. मला मान्य आहे हाच इसेन्स आहे. दागिने घालायचे कशाला? मी छान दिसावं. माझ्या दिसण्याला एनहान्स करणारी गोष्ट मला हवी आहे. सो त्याचा इसेन्स तो आहे. तुम्ही काहीही दागिने घातलेले नाहीत आणि तुम्हाला कोणी म्हणालं काय छान दिसता हो, इसेन्स मिळाला का? तुम्हाला हो म्हणता येत नाहीये पण हा इसेन्स आहे. मिळाला की नाही? दागिन्याची आवश्यकता आहे का? तुम्ही ह्या पुढल्या प्रश्नाला मी जाणार आहे हे कळल्या तुम्ही मागेच हो म्हणाला नाही होते का? दागिन्याची आवश्यकता राहिली का आता? नाही राहिली. मला त्यातला नक्की ह्या सगळ्या गोष्टीतला इसेन्स आणि तो इसेन्स घेण्याचं सामर्थ्य नरदेह माध्यम सुलभम सुदुर्लभम. हा सुलभ आहे आणि ह्यामध्ये अत्यंत दुर्लभ गोष्ट मिळतीये आणि ती विचारांती मिळतीये. म्हणून हा नरदेह पाहू, येथील अपूर्वता पाहू. जो कीजे 100% मार्ग परमार्थात लागणे त्याला ते मिळणारच आहे. आता हे मिळवायचं कसं ह्याचं इलॅबोरेट समर्थांनी सांगितले. सगळ्याच संतांनी हे सांगितलंय. मिळवायचं कसं? त्याला मार्ग अनेक आहेत. मार्ग खूप आहेत मिळवण्यासाठीचे. मग कुठला मार्ग माझ्यासाठी, माझी प्रकृती, माझं जडणघडण, माझी बुद्धिमत्ता, माझं शरीर ह्याला साजेसं मला एखादा मार्ग आवडतो. उदाहरणार्थ आपल्याला एखादा देव आवडतो. मी वाराप्रमाणे देवाला जातो असं नाही वाक्य बोललो. मला देव आवडतो एखादा. मग एखाद्याला शंकर आवडेल, एखाद्याला विष्णू आवडेल. बरोबर आहे. शंकर कसा आहे? आता ना मी मागे पण बोललो होतो बहुतेक. शंकराची जी सिरियलमधली जी रूपं दाखवतात ना तसं वर्णन नव्हे, न पेलणारं वर्णन आहे शंकराचं. तुम्ही असा डोळ्यासमोर विचार करा. एक मनुष्य ज्याचे केस सगळे जटा झालेले आहेत. आधी आपण अशा माणसाकडे बघणार पण नाही नीटनेटकं. तुमच्यासमोर जटा म्हणजे ते सिरियलमधले छान देखण्या जटा काढून टाका. ते जे चीक लावून जटा तयार होतात ना त्या भयानक असतात. असा मनुष्य तुमच्या समोर उभा आहे आणि सगळ्या अंगाला भस्म फासलेलं आहे. तो असा गोरा गोमटा छान पट्टे बिट्टे छान ओढलेले तो नव्हे. तो सर्वांगाला भस्म फासू नये. त्याचे डोळे बघता येण्यासारखे नाहीत, एवढे प्रखर तेजस्वी आहेत आणि त्याच्या गळ्यात नरमुंड माळा घातलेल्या आहेत. खरंच असा मनुष्य जर समोर आला मी बघेन का त्याच्याकडे? नुसतं इमॅजिन करून बघा. इट इज व्हेरी डिफिकल्ट. ते रूप अवघड आहे शंकराचं. आणि विष्णू कसा आहे? सगळे सालंकृत आहे की नाही? दिसायला देखणा. माझ्या ज्या ज्या टिकमार्क करण्याच्या संकल्पना आहेत ना त्या सगळ्या विष्णू टिकमार्क करतो बरं का. हे वाक्य जरा अवघड आहे पचायला बट दिस इज अ फॅक्ट. हां, मला विष्णू आवडतो. बरोबर आहे. बघायला सोपा, छान. मी इथे देवांचं कंपॅरिझन करत नाही कारण ते दोन्ही रूपं एकाच ईश्वराची आहेत. मला एखादा हा आवडतो, एखाद्याला तो आवडतो, एखाद्याला गणपती आवडतो. रूपे नाना आवडतात. बेस्ड ऑन व्हॉट? का मला हे आवडतं? माझी प्रकृती, माझं जडणघडण, माझी वाढवण्याची पद्धत ह्याच्यावर ते अवलंबून आहे. तेच परमार्थाला लागू होतं.
परमार्थ मार्गाला लागू होतं, ज्या मार्गाने मी मिळवणार आहे. पण मिळवायचं हे निश्चित आहे. हे किती प्रकारचे आहेत? सामान्यपणे योगमार्ग, ज्ञानमार्ग, भक्तिमार्ग, हे 3 मार्ग म्हणजे SSC पर्यंतचे वेगवेगळ्या शाळा आहेत. SSC पर्यंत प्रत्येक शाळेला एक युनिफॉर्म असतो, बरोबर आहे? प्रत्येक शाळेला युनिफॉर्म असतो. शालेय पुस्तकं जरी सारखी असली तरी त्यांचा बॅच अमकं तमकं सगळं वेगवेगळं बदलतं, वेळा बदलतात. 10वीच्या नंतर कॉलेजला गेलो, 12वी नंतर धरूया कॉलेजला गेलो की सामान्यपणे अजून तसंच आहे बहुतेक, ते अभ्यासक्रम देतात आणि पुस्तकं तुमची तुम्ही घ्या म्हणतात, कपडे तुमचे तुम्ही बघा, एव्हरीथिंग बिकम्स कॉमन. तसं हे 3ही मार्ग एका ठराविक पातळीनंतर एकत्र येतात. जो योग मार्गाचा साधक आहे त्याला ज्ञानादेव तू कैवल्यम, इथेच जायचं आहे. जो ज्ञान मार्गाचा साधक आहे त्याच्या ठिकाणी भक्तीचा ओलावा फुटलाच पाहिजे. जो भक्तिमार्गी साधक आहे त्याच्या ठिकाणी, नामस्मरणाचा साधक आहे त्याच्या ठिकाणी अनायासे योग आणि ज्ञान दोन्ही प्रगटतात. ते जर ह्या प्रत्येक मार्गात इतर 2 मार्ग प्रगटले नाहीत याचा अर्थ आपण अजून SSC पर्यंत पण पोचलेलो नाही, हा त्याचा दुसरा अर्थ. वेगळं नाही काही होत. हे 3ही एकाच ठिकाणी जातात कारण तिथून पुढे कॉमन आहे सगळ्यांना. मग मिळवायचे जे ते हे विविध मार्ग, आणि ह्या मार्गाला जाण्यासाठी मला ह्या मार्गात क्रमणा करण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी लागतात, अत्यंतिक महत्त्वाच्या गोष्टी. त्यापैकी पहिलं सांगण्यात आलं वैराग्य. वैराग्य म्हणजे काय? अनासक्ती. सोप्या शब्दात अनासक्ती. अनासक्ती म्हणजे काय? सगळ्यांना कळलेलं आहे. अनासक्ती याचा अर्थ आसक्त न होणे. मी आसक्त होत नाही कशातही. होतो मी कशात आसक्त? मला उत्तराची अपेक्षा नाही. मी आसक्त होत असतो, मला कल्पना आहे त्याची, आणि मी विविध गोष्टीत आसक्त होत असतो. आता मला सांगा, ते म्हणजे आता मी लहान असताना ना, ते असं चतुर नावाचा एक पक्षी असायचा. हां, त्याला असं धरायचं, त्याला मागे दोरी लावायची. असं कोणी केलं आहे का? हां, केलं आहे ना. म्हणजे तो असा उडतो, मग आपण त्याला खेचायचं परत. हां, आता सांगा मला, जोपर्यंत ती दोरी आहे, काय दोरा चतुर उडू शकतोय? नाही उडू शकत. का नाही उडू शकत? दोरी बांधलेलं आहे. हे बंधन आहे. बंधन आहे ना, म्हणूनच मुक्तता आलेली नाही आहे. आणि धडपड माझी मोकळं होण्यासाठी आहे. म्हणजे मला काय करायला हवंय? मला बंधनं तोडायला हवीत. आणि ती बंधनं दुर्दैवाने मीच घातलीत. दोज आर ऑल क्रिएटेड बाय माय सेल्फ. मीच क्रिएट केलेली आहेत. तुम्ही म्हणाल कसं काय क्रिएट केली? त्याला समर्थांनी मायाजाळ असा शब्द वापरलाय. सांग नरदेह जोडले आणि परमार्थ बुद्धी विसरले, ते मनुष्य कैसे भ्रमले मायाजाळी. जाळं म्हणजे काय हो? असं ते उभे आडवे दोरे असतात की नाही, त्यांच्या त्या रचनेमध्येच बरोबर वर्णन केले. आपले ऋषी जबरदस्त होते, परफेक्ट उदाहरणं घेतात. आता मला सांगा, त्याला जाळं का म्हणायचं? मायाजाळला जाळ्याची उपमा का दिले? सिंगल दोरा काढता येतो का हो जाळीतला? मी एखाद्या दोऱ्यामध्ये माझा हात गुंतला, धरून चालू, आणि ती दोरी मी अशी ओढली तर काय होईल? उभे आडवे जाळं ते सगळंच्या सगळं माझ्याकडे येणार आहे. कारण जो एक दोरा मी धरलाय ना, तो इतर दोऱ्यात गुंतलाय. आता सांगा मला, आपलं वर्णन आहे की नाही? हे बरोबर तंतोतंत वर्णन आहे. मी एकात गुंतलोय नाही, तो एक सगळ्यात गुंतलाय. इनडायरेक्टली मी सगळ्यात गुंतलोय. त्याला म्हणायचं मायाजाळ. मी एकात गुंततच नाही, नाईलाजाने मी सगळ्यात गुंतलेलो असतो. आणि त्यातनं सुटणं हे अवघड आहे. तेवढ्या एन्टँगलमेंट्स माझ्या वाढल्या. सो मला करावं काय लागतं? आपल्याला कदाचित माहिती नसेल, पोहणारे जे असतात की नाही, म्हणजे ओपनमध्ये, स्विमिंग टँकमध्ये नव्हे, नदी इकडे तिकडे आमचं, तर तिथे ना पाण्याच्यात वेली असतात. त्या वेलींमध्ये जाळं निर्माण होतं आणि त्या जाळ्यात जर तुमचा पाय अडकला, इट इज व्हेरी डिफिकल्ट सोडवणं.
ते स्वतःला सोडवायला, कारण आपण दमलेलो असतो, श्वास पुरत नाही, आपण खाली खाली जातो, दुसरा कोणतरी येऊन ते जाळं काढत नाही तोपर्यंत पायच बाहेर येत नाही आपला. म्हणजे मी वेलीत अडकलोय, ती एक वेल सोडली नाही होत, कारण अनेको प्रकारच्या वेली एकमेकात गुंतून त्या माझ्या पायात गुंतलेल्या असतात. एक्झॅक्टली आपलं तसं होतं आणि आपण गटांगळ्या खातो. आता तो जो गुंतलेला मनुष्य आहे, जो त्या वेलींमध्ये ज्याचा पाय अडकलाय, मला सांगा त्याला एकमात्र इच्छा असणार आहे ना त्या वेळात? काय इच्छा असेल? जाळं सोडायची. जाळं का सोडायचंय? मला श्वास घ्यायचा आहे, मला श्वास घ्यायचा आहे. तो किती तडफडतो, तो किती विचार कर हा, फक्त भयंकर तडफडेल तो. का? आता त्याचं ते तडफडणं त्याच्या डोक्यामध्ये कशाबद्दल अत्यंतिक टिटकारा आलेला असणार आहे त्या वेळात? त्या जाळ्याबद्दल, ज्याच्यात पाय गुंतलाय. बरोबर आहे की नाही? आपल्याला येतो परमार्थ, म्हणजे आपल्याशी लावायचंय सगळं. आपल्याला येतो? नाही येत. कारण मला आधी हे पटायला पाहिजे, मी गटांगळ्या खातोय, मी गटांगळ्या खातोय, हेच मला पटत नाहीये. म्हणून समर्थ म्हणतात, ते मनुष्य सांग नरदेह जोडले आणि परमार्थ बुद्धी विसरले. ते परमार्थ बुद्धी विसरले, ते मनुष्य कैसे भ्रमले. भ्रम झालाय. भ्रमनिरूपण आहे दासबोधात. कुठला समाज समर्थाने कुठला विषय सोडलेला नाही. भ्रमनिरूपण. मी तू हा भ्रम असं म्हणतात. भ्रम होतो ना आपल्याला भ्रम होतं का हो? भ्रम होतो. भ्रम कधी अनुभवलाय कोणी? म्हणजे मला बुद्धी आहे असं वाटणं नाही, मला असं म्हणायचं नव्हतं हा भ्रम आहे, पण लोकांना वाटतं हा भ्रम आहे. आपल्याला सांगतात की नाही काय निर्बुद्ध आहे. असं कधी आपण ऐकलंय आपल्याबद्दल? असं ऐकलेलं नाही की नाही? यू आर सो भाग्यवान ऑल. ऐकलंय. मला भ्रम आहे, मला निर्बुद्ध म्हणालं कोणी. अरे मला तर बुद्धी आहे असं मला पटत होतं, माझा भ्रम निराश झाला, त्याने माझा करून दिला. भ्रम नसलेली गोष्ट मी दृढ धरणे, सॉरी, हा भ्रम आहे. आणि भ्रम, ते मनुष्य कैसे भ्रमले माया जाळी. ह्या मायेच्या जाळ्यामध्ये ती सगळी भ्रमून गेलेली आहेत. कारण मला कळत नाहीये, मला कळत नाहीये. हे घेतला की मला कळत नाहीये की मला कळत नाहीये. आधी पहिले मला कळत नाहीये हे आधी कळावं लागतं. मला हे कळायला लागलं की मला कळत नाहीये, की मला नक्की काय कळत नाहीये, याच्यासाठी मी कळायचा विचार करायला लागतो. मी आता विचारू, कळलं? पटलं ना? सो इट इज द बेसिक थिंग, आय एम इग्नोरंट. हे आधी पटायला लागतं. आणि हे पटलेला मनुष्य म्हणजे ते समर्थ म्हणतात, तो भ्रमातनं बाहेर पडायला रेडी झाला. आणि जो भ्रमातनं बाहेर पडायला रेडी झाला तो झाला मुमुक्षू. त्याला सुटायची इच्छा झाली. ही सुटायची इच्छा असणं हे दुर्लभ गोष्टीतलं दुसरं भाग आहे. मुमुक्षुत्वम दुसरं दुर्मिळ भाग आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात ह्या समासामध्ये नरदेहस्तवनात की आपल्याला हे नरदेह मिळालेला आहे, त्याचा योग्य वापर केला नाहीत तर त्याच्यासारखी हानी दुसरी काही नाही आहे. माझ्याकडे भरपूर काही आहे जे अत्यंत दुर्मिळ आहे आणि त्याचा मी आयुष्यभर वापरच नाही केला तर माझं काय झालं? कोणाचं नुकसान झालं? फक्त माझं नुकसान झालं. आणि माझं हे नुकसान होऊ नको हवं असेल तर मला सावध व्हायला हवं आहे. आणि म्हणून सावध होण्यासाठी मी बेसावध कुठे कुठे आहे, ह्या सगळी ठिकाणं ओळखण्याची उपाय संतांनी आपल्या वाङ्मयात दिलेला आहे. म्हणून संत वचनांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या सगळ्यांना ते माहिती आहे. नारद मुनी, मी बोललो की नाही माहीत नाही मला, विषय बहुतेक वाल्या कोळीची गोष्ट माहिती आहे सगळ्यांना? हां, काय गोष्ट आहे ती? नाही, गोष्ट नका सांगू, मी सांगतो. तर ते वाल्या कोळी तिथे असतो, वाटमाऱ्या करत असतो. नारद मुनी येतात आणि तो विचारतो, काय ते दे, नाही तर मी तुला मारणार.
मला पहिला प्रश्न पडला, नारद मुनी त्रिखंडात जातात, स्वर्ग मृत्यू पाताळात, त्यांना तिथेच जमिनीवर चालत यायची काय गरज पडली होती? वरून गेले असते आकाशातनं तर काय अडलेलं होतं का? नाही, ते तिथे आले, वरती चालत आले. चालत आल्यानंतर ह्यानी अडवलं, आता अडवल्यानंतर ते गुप्त होऊ शकतायत, बरोबर आहे? नाही झाले, तिथेच राहिले. त्याने त्याला अडवलं, त्याने विचारलं तुझ्याकडचं दे सगळं, नाही तर मी मारेन. अशीच आहे ना गोष्ट. त्याने विचारलं मला एक सांग, तुझ्या ह्या सगळ्या कृत्याचे तुझे घरचे लोक भागीदारी आहेत का? तर तो म्हणला का नसणार आहेत, 100% आहेत. मग त्याने काय विचारलं, विचारून ये आधी, पहिले विचारून ये. तो गेला आणि विचारल्यानंतर उत्तर काय मिळालं? आम्ही भागीदारी. तेवढंच नुसतं उत्तर नाही आहे, तुमचं कामच आहे आमचं पोट भरणं. आता अगदी प्रामाणिकपणे सांगा मला, हे उत्तर आपण ऐकतो की नाही 100 वेळा आपल्या जीवनामध्ये? ते काय मोठं फार केलंय, तुझं कर्तव्यच आहे. ह्या अँगलची वाक्य ऐकतो, हे शब्द नाही ऐकत काही वेळा, ह्या अँगलची वाक्य ऐकतो. तिसरं, तुम्हाला असं वाटतं वाल्ह्या कोळीने हेच वेगळ्या अँगलने घरी कधी ऐकलं नसणार आहे? 100 वेळा ऐकलं असणार आहे. तुम्ही काय विशेष करत नाही आहात, मी पण खूप मरते किंवा मरतो लावून घ्या. सो हे आपण ऐकतो. त्याच वेळात त्याला बोध का झाला? त्याचा विवेक जागा झाला. महापुरुष संश्रयः. नारद मुनींचा जो एक काही काळाचा संग, त्यामुळे त्याच्या ठिकाणी सत्वगुणाची वृद्धी झाली आणि सत्वगुणामुळे विवेक जागा झाला. म्हणून त्यांनी दिलेलं उत्तरातनं हा जागा झाला. सो जागा होणं हे कशामुळे शक्य आहे? संत संग. आणि आत्ता आपल्याला संत संग कुठला आहे? संत वचन हा आपला संत संग आहे, तो आपल्याला अवेलेबल आहे. तर ते ह्या नरदेह समनात समर्थ म्हणतात, आता तरी जागे व्हा आणि ह्या परमार्थाला लागा. ह्या परमार्थाला जर आपण लागलो तर आपण निश्चित केव्हा तरी पोचू. असं म्हटलेलं नाही की ह्याच जन्मात पोचू, असंही म्हटलेलं नाही ह्या जन्मात पोचू शकणार नाही. डिपेंड्स ऑन इंटेन्सिटी. आपल्या स्वतःच्या निश्चयावर हे अवलंबून आहे. आपण निश्चय केला की आपण ते करतो की नाही? आपण निश्चय केला की ते करतो. आपण ठरवलं मला या ठिकाणी जायचं नाही की आपल्याला योग्य कारण सुचतं की नाही? पटलं की नाही आतमध्ये? मला योग कसं सुचतं? मी धडपडतो. ती जी धडपड आहे ना बौद्धिक स्तरावरची, तीच धडपड परमार्थात मला पुढे घेऊन जाणार आहे. फक्त ती मला योग्य चॅनलमध्ये घालायची आहे की मी पुढे जाणार आहे. माझ्याकडे सगळं आहे, माझ्याकडे बुद्धी आहे, माझ्याकडे विवेक आहे, माझ्याकडे धडपड करण्याची क्षमता आहे, माझ्याकडे समजून घेण्याचं सामर्थ्य आहे. आणि नुसतं ते नाही, माझ्याकडे वैराग्य पण आहे. आपल्याकडे वैराग्य आहे, आपला विश्वास जरी नसला तरी आहे. तुम्हाला मी उदाहरण दिल्यानंतर पटणार आहे. आपण कित्येक गोष्टीचा त्याग करतो. आपण इतके वैराग्यशाली आहोत की आपण आपल्या ठिकाणी असणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीचा सुद्धा त्याग करतो. उदाहरण देतो. आपण किती वेळ व्हॉट्सॲप आणि यूट्यूबवर घालवतो? आतल्या आत ठरवा. सो माझ्याकडे ह्या जगातलं एकमात्र नॉन रिटर्निंग पोटेन्शियल म्हणजे वेळ आहे, टाईम. सो अत्यंत दुर्मिळ गोष्टीचा मी जर त्याग करू शकतो निरुपयोगी गोष्टींसाठी, पटलं की नाही? माझ्या ठिकाणी वैराग्य आहे की नाही? तर माझ्या स्वतःच्या उत्तुंग यशासाठी मी वाटेल ते करू शकणार आहे. जस्ट मला निश्चय करायचा आहे आणि निश्चय केला की साध्य होईल. तर तो निश्चय कसा करावा त्याबद्दलचा विचार अनेक प्रकारे समर्थांनी काय काय समजावून दिले ते आपण पुढल्या निरूपणाच्या वेळी विचार करूया. जय जय रघुवीर समर्थ.